उद्याच्या दिवशी 7 मेला देशभरात मॉकड्रिल होणार आहे। 16 शहरांमध्येही मॉकड्रिल होणार आहे। युद्धाच्या वेळी काय करता येईल, केलं जाऊ शकतं यासाठी ही मॉकड्रिल करण्यात येणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट या मॉकड्रिलमध्ये होणार आहे। आणीबाणीच्या परिस्थितीत क्रॅश ब्लॅक आउट होणार आहे। शत्रूच्या हल्ल्यावेळी सगळ्या लाईट्स बंद ठेवण्याचा सराव या निमित्ताने करण्यात येणार आहे। महत्त्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत, ओळखू येणार नाहीत अशा पद्धतीने आच्छादित करावं लागणार आहे। विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आपत्ती काळामध्ये स्थलांतर योजनेचा सराव करण्यासाठी हे फायदेशीर आहे। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। घरातले, दुकानातले, रस्त्यांवरचे सगळे लाईट्स बंद करा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। लाईट्स सुरू राहिल्या शत्रूच्या विमानांच्या नजरेस पडतं आणि म्हणून हा निर्णय घेतलाय। लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमण्यास सांगितलंय। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तातडीनं बंद करायचे आहेत। ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवायच्या आहेत। कुणी जखमी झाल्यास सुरक्षित जागी त्याला लगेच हलवायचे।